मकर कुंभ मीन राशीसाठी गुरुचे गोचर जाणून घ्या सविस्तर। मकर राशीसाठी गुरुचे गोचर सप्तम भावातून होईल। सप्तम भावातून गोचर ज्योतिषशास्त्रानुसार विवाह योगसाठी उत्तम मानलं जातं, तर विवाह योग स्थिती निर्माण होईल। हे व्यापार व्यवसायाचे स्थान आहे, तर व्यापार व्यवसाय आणि पार्टनरशिपमध्ये लाभ आणि प्रगती होईल। प्रथम स्थानी दृष्टी योग झाल्याने मान सन्मान स्टेटस प्रमोट होईल। पंचम दृष्टीत लाभ भाव दृष्टी होत आहे, पब्लिक सपोर्ट, मित्रवर्ग, सरकार लाभ स्थिती निर्माण होत आहे। नवम दृष्टीत तृतीय स्थान प्रभावित होईल, तर नवीन जॉब, फ्रीलान्स वर्कमध्ये देखील प्रगती होईल। मान सन्मान वृद्धी होईल। कन्सल्टंट, CA, टीचर अशा कार्यक्षेत्रात प्रमोशन किंवा प्रगती होईल। धर्मकार्य, उपाय, उपासना ही अवश्य करा, गुरु आपल्यासाठी सहाय्यक होतील। हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे। प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्यावा। कुंभ राशीसाठी गुरुगोचर षष्ठ स्थानातून होईल। हे स्थान गुरुगोचरासाठी अत्यंत शुभ नाही, कारण कोणत्याही शुभ ग्रहास अशुभ भाव गोचर शुभ नसतो। गुरु या स्थानात जातात तेथे वृद्धी करतात। षष्ठ स्थानात शत्रू, रोग, कर्जचे स्थान आहे, त्यामुळे संघर्ष वाढेल, पण गुरु उच्च असल्यामुळे यापासून आराम पण मिळेल, म्हणजे संघर्ष निर्माण पण होईल आणि निवारण पण। कुंभ राशीसाठी गुरु दुसऱ्या आणि 11व्या भावाचे स्वामी आहेत। धन आणि लाभमध्ये वृद्धी होईल, पण षष्ठ स्थानी असल्याने खर्च पण होईल। दशमात दृष्टी करून कार्यक्षेत्रात प्रगती, प्रमोशन होईल, पण येथेही संघर्ष करून सफलता मिळणार आहे। शनिवर दृष्टीयोग झाल्याने 7.5चा प्रभाव देखील थोडा कमी जाणवेल। जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा, तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका। मीन राशीसाठी गुरुगोचर पंचम भावातून होत आहे आणि राशी स्वामी आहे, तर गुरुगोचर शुभ आहे। गुरु हे स्थान पसंत करतात, कारण हे धर्मत्रिकोणमध्ये येणारं स्थान आहे। येथूनच गुरु पंचम दृष्टीत नवम भाव आणि नवम दृष्टीत प्रथम भाव आणि सप्तम दृष्टीत लाभ भाव प्रभावित करतात, तर शनिवर दृष्टीयोग करून 7.5 प्रभाव पण नक्कीच कमी करतील। चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा। चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। या योगात या धर्मत्रिकोण भाव प्रभावित होतात। गुरु दशम आणि जन्मस्थानाचे स्वामी पण होतात, तर गुरुमुळे आपले कार्यक्षेत्र, प्रगती आणि इन्कम सोर्स तर नक्कीच वाढतील। राशीवर याचा दृष्टीयोग झाल्याने मान सन्मान आणि प्रभाव वाढेल। धर्मत्रिकोण होत असल्यानेच आपण जेवढे धर्माला जोडून राहाल तेवढीच भाग्याची साथ आपणास मात्र लाभणार आहे। आता यासाठी उपाय, गौरी शंकर रुद्राक्ष आणि 5मुखी रुद्राक्ष हात धारण करावा। गुरुवारी पिंपळ वृक्ष पूजन करावे, गुरुचरणांची सेवा करावी, मंदिर आणि धर्मस्थापनांसाठी आपले योगदान करावे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयी माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।